4 दिवसांपूर्वी पडलेलं झाड अद्यापही जैसे थेचे। नवी मुंबई महापालिकेचा अनागोंदी कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय। वाशीच्या सेक्टर 9 मधील हा संपूर्ण प्रकार आहे। तर मागील आठवड्यामध्ये नवी मुंबईत मुसळधार पावसाने पालिकेच्या नाले सफाईवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले। तर पावसाळापूर्व झाडांची छाटणी न झाल्याने अनेकांना झाडं पडून दुखापत झाली, तर अनेकांच्या गाड्यांचंही नुकसान झालं। अजून काही ठिकाणी झाडं पडलेल्या अवस्थेत तशीच असून पालिकेचं मात्र या संपूर्ण प्रकाराकडे दुर्लक्ष होत असल्याचं चित्र आहे। वाशीच्या सेक्टर 9 मधील सुयोग सोसायटीच्या येवले रुग्णालयाच्या समोर पडलेलं झाड हटवलं नसल्यानं आता येथून ये-जा करणाऱ्या प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतो आहे। तिकडे नवी मुंबईमध्ये लोकशाही मराठीच्या बातमीचा मोठा इम्पॅक्ट पाहायला मिळाला। लोकशाही मराठीच्या बातमीनंतर पोलिसांना खडबडून जाग आली, तर कोपरखैरणे पोलिसांनी स्वागत डान्स बारवर कारवाई करत त्या संदर्भात आता गुन्हा दाखल केलाय। डान्स बारला बंदी असताना सुद्धा नवी मुंबईत सर्रासपणे डान्स बार सुरू असल्याचा व्हिडिओ लोकशाही मराठीनं प्रसारित केला होता। त्यानंतर पोलिसांनी बार मॅनेजर, वेटर, अश्लील हावभाव करणाऱ्या महिलांवर आता कारवाई केलेली आहे। नवी मुंबईतील इतर डान्स बारवर कारवाई कधी होणार हा सवाल देखील आता या निमित्तानं उपस्थित होतोय। लोकशाही मराठीच्या बातमीचा हा सर्वात मोठा इम्पॅक्ट आपण पाहतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।